या एका कारणामुळे तुम्ही खाल्लेलं दही तुम्हाला पचत नाही आणि त्याचे गुणधर्मही तुम्हाला मिळत नाहीयेत. काय ते आता मी तुम्हाला पुढे सांगतोय. आतापर्यंत मी सगळीकडे सांगून ठेवलंय, की दही खाऊ नये, कधी खावं, कधी आणि दही चुकीच्या प्रमाणात खाल्लं किंवा चुकीच्या वेळी खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम सांगितले. पण दही खावं तरी कसं? ते आता मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदशास्त्रामध्ये जिथे दही खाण्याचे किंवा दह्याचे गुणधर्म सांगितले त्याच्याच खाली दही कशासोबत खावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी सगळ्यात पहिलं सांगितलं, की दही खाताना ते मूग डाळीच्या वरणासोबत किंवा मूग डाळीचा कुठलाही पदार्थ त्याच्यासोबत असावा. दुसरी गोष्ट त्याच्यात मध टाकून खावं. मध म्हणजे जे आपलं हनी असतं ना, ते जरी टाकलं तरी पण ते चालतं किंवा त्याच्यात साखर किंवा सेंधव मीठ हे टाकावं आणि याच्याहूनही सर्वात श्रेष्ठ त्यांनी एक अजून गोष्ट सांगितली ती म्हणजे आवळ्याची पावडर. दही खाताना त्यात जर चिमूटभर किंवा पाव चमचा आवळ्याची पावडर टाकली, तर दही खाण्याचे सगळे चांगले गुणधर्म तुम्हाला मिळतात आणि यापैकी कुठलीही एक गोष्ट जर तुम्ही त्यात टाकली नाही, तर दह्याचा कुठलाही गुणधर्म तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्हाला पचणार नाही आणि दही खाल्ल्याचे चांगले गुण तुम्हाला लाभणार नाहीत.